महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्वावर देण्याच्या किंवा विक्री करण्याच्या प्रस्तावाला वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक मनपा जागा विक्रीचे आंदोलन करून विद्यार्थ्यांना भीक मागायला लावून प्रशासनाचा निषेध केला। पाणी पुरवठ्यासाठी निधी उभारण्याच्या नावाखाली शाळा, मैदाने व सार्वजनिक जागा खासगी विकसकांना देणे योग्य नाही। शाळा विकून पाणी नको, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा अशी भूमिका वंचितने मांडली। मनपाची मालमत्ता विकणे हाच निधी उभारण्याचा मार्ग असेल तर शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका असा टोला वंचितने लगावला। शाळा कोणत्याही परिस्थितीत बीओटी अथवा विक्रीच्या प्रस्तावातून वगळाव्यात। सर्व प्रस्तावित जागांची माहिती जाहीर करावी आणि नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, करू नका, करू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। महापौर शाळा विकू नका, विकू नका, विकू नका। माननीय महापौर साहेबांनी सोलापूर महानगरपालिकेचे जे भाजप भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत त्यांनी परवा एक निर्णय घेतला, 2 ओळीचाच प्रस्ताव मांडला आणि त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा असतील, इथले बगीचे असतील, इथले मैदान असतील, हे युवकांचे भविष्य घडवणारे या सगळ्या वास्तू लिलाव करायच्या, विकायच्या, बीओटी तत्वावर भाड्याने द्यायचा अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या पटलावर मांडला। खऱ्या अर्थानं हा या महापौरांचा निषेध आहे, कारण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसताना महापौर असा उलट्या खोपडीचा निर्णय कसा काय घेऊ शकतात, यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत। त्यांना पाटी आणि पेन्सिल या ठिकाणी गिफ्ट देण्यासाठी आलेलो आहोत। महत्वाची गोष्ट एकीकडे आहे की पाणी पुरवठा सातत्याने सोलापूरला मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्यासाठी स्वनिधी जो या ठिकाणी महानगरपालिकेला गोळा करायचा आहे, तो सोलापूर महानगरपालिकेची जागा आणि मालमत्ता विकून गोळा करायचा असा मानस, असा दृष्ट हेतू इथल्या महापौरांनी या ठिकाणी दिलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी या प्रस्तावाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथल्या सत्ताधारी आणि विरोधकांना एकच सांगतो की सोलापूर महानगरपालिकेतील शाळा असतील, मैदाने असतील आणि इथल्या ज्या काही वास्तू असतील त्या जर बीओटी तत्वावर अथवा भाडे तत्वावर देण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खासगी मालमत्ता आणि प्रॉपर्टी विका आणि या सोलापूरच्या सत्कर्मी लावा। महत्वाची गोष्ट ही आहे महापौर साहेब, तुमचा बंगला विकून या ठिकाणी तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे होतं। इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आणि फक्त 80 विद्यार्थी आहेत असा ठराव पास करून फक्त 80 विद्यार्थी शिकतात हे बोलून इथल्या महानगरपालिकेत शाळा लिलावात काढायच्या, बीओटीत काढायच्या आणि व्यावसायिकाच्या, बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालायच्या। याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी मिळणार आहे का हे पण तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जर या 2 दिवसामध्ये महापौरांनी हा जो जाचक निर्णय आणि जाचक प्रस्ताव जर मागे नाही घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावे लागेल। उद्या हे सभागृह बंद या नागरिकांना एकत्र घेऊन, विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हे सभागृह बंद पाडण्यात येईल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि तात्काळ हा प्रस्ताव मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि इथल्या विरोधी पक्षांनाही विरोधी करतो की तुम्ही जर हा मुद्दा जर धरू शकत नसाल तर तुम्ही पद सोडा, राजीनामे द्या आणि सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी पेन्सिल आणि पाटपचं वाटप या वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीनं फुकटमध्ये करू।